पॅकिंग नसतो तेवढं. जास्तीत जास्त आपल्या कोकणातल्या मुलांनी टाकली तर वडापावची गाडी टाकतात, ते पण त्यांना पेशन्स नसतो, फास्ट पैसा पाहिजे, मग ते परत जाऊन 10-12 हजारची नोकरी मुंबईला करत असतात. पण पोटेन्शियल जबरदस्त असतो, ताकद जबरदस्त असते, बरोबर ना. आता सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना जवळजवळ बऱ्याचशा लोकांचे त्यांनी माइंड मोजले असतील किंवा माइंड काय आहे ते पाडे त्यांनी बघितले असतील की मुलांमध्ये टॅलेंट भरपूर आहे. कारण टॅलेंट वेगळं सांगायची गरज नाही. 10वी आणि 12वी हे टॉप कोण करतो? कोकण टॉप करतो. पण असं का होतं की कोकणातलेच मुलं सगळ्यात जास्त नोकरीमध्ये आहेत? कारण समजलं? कारण त्याच्यामधलंच मी पण एक होतं. टॅलेंट एवढं म्हणजे जोरदार होतं, पण शिक्षण फक्त 10वी आणि त्याच्यानंतर बिझनेसमध्ये उतरू शकत नव्हतं कारण पैसा नव्हता, आई वडिलांची तेवढी परिस्थिती नव्हती. तर इथे कोणत्याही टॅलेंटची गरज नाही आहे, इथे एका सिस्टमची गरज आहे. फक्त जर तुम्ही त्या सिस्टमला पकडलं तर या बिझनेसमधून लाखो रुपये प्रत्येक महिन्याला कमवू शकता. ती सिस्टम फक्त तुमच्यापर्यंत मी आता पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये सांगणार आहे. चालेल ना? 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं मला फक्त सहन करा. मी सांगण्याचा प्रयत्न करेन की या बिझनेसमधून लाखो रुपये तुम्ही जास्तीत जास्त पैसा या बिझनेसमधून तुम्ही कमवू शकता. इन्व्हेस्टमेंट झिरो. वारंवार मी इन्व्हेस्टमेंट झिरो काय बोलतोय? खरंच आपल्या लोकांची कॅपॅसिटी तेवढी नसते पैसा इन्व्हेस्ट करण्याची. कारण मार्केटमध्ये एखादा मारवाडी आला ना, तो 15, 20, 30 लाख रुपये घेऊन येतो आणि बाजूला जर मराठी एक व्यावसायिक असेल त्याला 1 वर्षामध्ये खाऊन पण टाकतो. बघितलं की नाही आपण? तुमच्या जवळचं सावर्डे बघा, चिपळूण बघा, ही परिस्थिती आपली झालेली आहे. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट झिरो आहे आणि ह्याच्यामध्ये टॅलेंटची गरज नाही आहे. ह्याच्यामध्ये फक्त इच्छाशक्ती पाहिजे. बर्निंग डिझायर, इच्छाशक्ती पण नाही, तीव्र इच्छाशक्ती पाहिजे. कारण माझ्याकडे पण पैसा नव्हता, फक्त तीव्र इच्छाशक्ती होती की मला या बिझनेसमधून लाखो रुपये कमवायचे. माझं बॅकग्राऊंड असं आहे, माझं नाव सुनील दुर्गवले, मंडणगड माझं प्रॉपर गाव. सर 2,500 रुपयाची मुंबईला नोकरी करायचो आणि त्याच दरम्यान आरसीएम बिझनेस माझ्या जीवनामध्ये आला. ज्या व्यक्तीने बिझनेस सांगितला ती व्यक्ती सुद्धा बँकेमध्ये वर्क करत होती, बँकेमध्ये 6,500 रुपयाची नोकरी करत होती. आज ती व्यक्ती 2.25 लाख रुपये प्रत्येक महिन्याचा इन्कम या बिझनेसच्या माध्यमातून घेते. आदरणीय राहुल कांबळे, एक जोरदार टाळी वाजवा. त्या व्यक्तीने मला हा बिझनेस सांगितला. फक्त मला एवढंच सांगितलं की घरात लागणाऱ्या वस्तू ज्या मार्केटमधून तू खरेदी करतोस ते फक्त आरसीएम मधून खरेदी करायला सुरुवात कर. मी पहिल्याच दिवशी 2200 रुपयाच्या वस्तू आणल्या. त्यानेच मला दिला की 2200 रुपयाच्या वस्तू घ्या, वापरून बघा कशा झाल्या त्या, कशा आहेत त्या, आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. मी 2200 रुपयाच्या वस्तू घरामध्ये घेऊन गेलो. मिसेसला सांगितलं की 2200 रुपयाच्या वस्तू आहेत, घरगुती वस्तू आहेत, आपण वापरून बघूया कशा आहेत ते फक्त सांग. बाथरूम मधून फ्रेश होईपर्यंत ती सगळ्या गोष्टी बाजूला वगळायला लागली की ही नाही चालणार. ही पेस्ट मी आतापर्यंत कोलगेट वापरलेली आहे, ही पेस्ट कुठली केविंग वॉन्ड आहे, मला नाही चालणार. मी आतापर्यंत लक्स वापरलेला आहे, हा तुम्ही इना साबण आणलेला आहे, मला नाही चालणार. मी आतापर्यंत टाईड वॉशिंगची पावडर वापरलेली आहे, हे तुम्ही आणलेले आहे रेविटो, नाही चालणार. बऱ्याचशा लोकांचे ब्रँड आहेत ना डोक्यामध्ये, आपल्या पण आहेत. बरं, आपण बोलतो की खेडेगावामध्ये नाही आहे, खेडेगावामध्ये पण ब्रँड डोक्यामध्ये आहेत का? कारण खेडेगावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे, टीव्हीचा हा प्रकोप आहे. ब्रँड आपल्या डोक्यात शिकला की आम्ही ब्रँडेड वापरतो, बरोबर ना. तिच्या पण डोक्यामध्ये तेच होतं की मला हेच चालणार. तिला एवढंच बोललो की 2200च्या वस्तू आहेत, आज आणि उद्यामध्ये घडचे सर आपण वापरून बघूया, जर तुला आवडल्या तर कंटिन्यू करायच्या, नाही आवडल्या तर तू उद्या कशाचा डब्यात फेकून दे. आता ज्या मुलाचा पगारच 2,500 आणि 2200 रुपयाच्या वस्तू त्याची बायको फेकून देईल का? मजबुरीने वापरल्या आम्ही त्या. एक दिवस वापरल्या, दुसऱ्या दिवसापर्यंत सगळे प्रोडक्ट आम्हाला चांगले वाटले. जसं आता सर तुम्ही बोलले की प्रोडक्ट अमेझिंग, चहा पावडर जबरदस्त, तसे आम्हाला पण वाटले वस्तू चांगल्या आहेत. त्याच दरम्यान त्या अपलाईनला फोन केला की सर वस्तू चांगल्या आहेत, आता पुढे काय करावं लागेल? त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे एक फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म आता ऑनलाईन भर, डॉक्युमेंट अपलोड कर, तुला एक आयडी येईल, त्या आयडीवर हा बिल सेव्ह कर. मी बोला ओके ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं? तर त्याने 3 माध्यम सांगितलं की ह्या बिझनेसमध्ये जर तुला पैसे कमवायचे आहेत, जर सर ती धुरी केलेली असू दे सर, तर त्यांनी एवढंच सांगितलं की जर तुला या बिझनेसमध्ये एक 20 मिनिटं जर आहे ना आपला मोबाईल जर चेक करा, थोडंसं एअरप्लेन मोडला ठेवलं चालेल. घरामध्ये आले ना सर, तिचे पण स्वप्न भरपूर असतील. मी तुम्हाला काय सांगतो सर, माझ्या बाबतीत कसं झालेलं आहे. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतो की माझ्या जीवनात जो येणारा मुलगा आहे ना तो मला टॉप नेणार किंवा मला राणीसारखा बाळगणार. कधीतरी 5,000 रुपयाची
साडीची डिमांड केली ना सर, 5,000 रुपयाची साडी आपली हवा टाईट होते. कधीतरी पैठणी मागितले हवा टाईट होते, 5,000 रुपयाचे आणणार कुठून, कारण पॉकेट आपला अलाव करत नाही. पण तिचे स्वप्न भरपूर मोठे आहेत, आपल्याला ती राजाप्रमाणेच बघत असते, पण करतो का पूर्ण आपण? आपल्या आई वडिलांची जी इच्छा असते, कधीतरी बाबा जर वारकरी संप्रदायापैकी असतील तर त्यांची इच्छा असते की पंढरपूरला कधीतरी प्रायव्हेट गाडीने जावं. मोठी स्वप्न नसतात आपल्या लोकांची, पण त्या आपल्या आई वडिलांना कधीतरी पंढरपूर, आळंदी किंवा एखाद्या रिसॉर्टला कधीतरी घेऊन गेलो का इच्छा नाही त्यांच्या. एकदा वडिलांचा वय काही असेल, माझ्या वडिलांचा ट्रॅक्टर मी हातात हात घालून विचारलं होतं, बाबा सांगा तुम्हाला काय, ते बोलले ते पंढरपूरला जायचं. यस, जागा घेऊन गेलो होतो. तुम्ही पण एकदा बोलून दाखवणार नाही त्यांना की काय इच्छा आहे ते. तुम्हाला त्यावेळेला बोलणार की माझी ही इच्छा आहे, आपण करूया का, जाऊया का. मिसेसला हातात हात घालून एकदा सर विचारा, एकदा काही तुमचं वय असेल, एकदा विचारा की काय स्वप्न बाकी राहिलेत कुमार सर, काय स्वप्न बाकी राहिलेत. मुलाबाळांच्या एकदा डोळे घालून विचारा, काय तुझे स्वप्न आहेत सांग मला, आपण करू पूर्ण. मुलाबाळांचे पण स्वप्न आपल्याकडेच असतील ना, का शेजारी पूर्ण करणार आहे. आपले जसे स्वप्न होते ना कमी वयामध्ये, तसे आपल्या मुलाबाळांचे पण आहेत, पण त्या स्वप्नांचा आपण खून करतोय सर, खून. का? तुमची इच्छा नाहीये, अशातला पाठ नाहीये तुमच्याकडे किंवा माझ्याकडे पैसा नाहीये, म्हणून आपण खून करतोय. तर थोडस आपण आपल्या परिवारासाठी, आपल्या सुरक्षेसाठी आपल्याला हा बिझनेस खूप मोठ्या पद्धतीने वरपर्यंत चांगल्या लेवलला नेऊन देऊ शकतो. कारण सर पैसा सर्व काही नाहीये, पण पैसा हा देवापेक्षा कमी पण नाहीये. लात मारून दाखवा एकदा, जसं देवाला आपण मूर्तीला लात मारून नाही जाऊ शकत ना, तसं पैशाला लात मारून दाखवा, नाही मारू शकत कोणाच. कारण ती गरज आहे सध्या आपली, आणि पैसा कमवणं हा काय खराब प्रोफेशन नाहीये. पैसा आपल्याला पाहिजे आपल्या गरजेसाठी, आपल्या मुलाबाळांच्या स्वप्नांसाठी, आई वडिलांच्या स्वप्नांसाठी, आणि त्याच्यासाठी हा बिझनेस खूप मोठ्या पद्धतीने काम करू शकतो. मी वारंवार काय बोलतोय की इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे नाहीये सर, भांडवल नाहीये, म्हणून कमी भांडवलमध्ये किंवा फ्री भांडवलमध्ये आपण हा बिझनेस करू शकतो. आणि तो टॅलेंट प्रत्येकामध्ये भरलेला आहे. उद्या जाऊन आपल्या मुलाबाळांनी असं बोललं नाही पाहिजे की पप्पाने माझ्यासाठी काहीच नाही केलेलं आहे. साधी 1 लाख रुपयाची जर 18 वर्षाचा मुलगा, 19-20 वर्षाचा मुलगा झाला, त्यांनी कधीतरी आपल्याला डिमांड केली मला बाईक पाहिजे, आणि आपण जर देऊ नाही शकलो ना, तर सगळ्यात कानाखाली मारून घेण्याची गोष्ट आहे आपली. प्रश्न 1 लाखाचा नाहीये, प्रश्न आपल्या त्या मुलाचा जो काय स्वप्न आहे तो आपण पूर्ण करू शकत नाहीये. महत्वाचा पार्ट हा आहे, आणि त्याच्यासाठी लागतो आपल्याला पैसा. तर प्रामाणिकपणे माझी तर इच्छा आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन पूर्ण जर ताकद लावली तर सगळे स्वप्न जे राहिलेले आहेत आपल्या आई वडिलांचे, मुलाबाळांचे, बायको पोरांचे, सगळे स्वप्न ह्या व्यवसायामधून पूर्ण होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी राहिली गोष्ट सपोर्टची. सपोर्ट आम्ही 100% द्यायला तयार आहोत, कारण माझा अँटिना नेहमी 24 तास ऑन असतो. मी फक्त आणि फक्त RCMच्या माध्यमातूनच माझं घर चालतोय. त्यामुळे 24 तास आज तुम्ही माझ्याबरोबर आलात तरी पण मी RCM करणार. आज माझा इन्कम 70-80 बघितला, मी 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला मी 1.5 लाखाच्या वरती दाखवेन, कारण माझी टीम तशा पद्धतीने ग्रो करते. तुम्ही आलात तर वेलकम, नाही आलात तर मी माझा कंटिन्यू चालतोय. पण जर तुम्ही आलात, सर तुमचं आता वय किती आहे? 71. 71 वर्ष वय आहे. मी सर तुम्हाला बोलतो की पुढची 5 वर्ष फक्त RCM ला. जर तुम्ही 5 वर्ष RCM बरोबर आलात तर किती वर्षाचे व्हाल? 76. आणि जर RCM बरोबर नाही आलात तर 76, तरी पण 76 व्हाल, बरोबर. पण जर RCM बरोबर आलात तर ह्यांचं वय होईल 76. RCM बरोबर त्यांनी काम केलं तर आज त्यांची सून काय आहे मला माहिती नाही, कशी त्यांच्या बरोबर ऍक्टिव्हिटीज करत असेल मला माहिती नाही, पण 60च्या वरती जेव्हा वय जातो ना त्यावेळेला सून आणि मुलं हे आउटडेटेड माल बोलतात. आउटडेटेड काय बोलतात? हा टाकाऊ माल आहे. कधी आहे ही परिस्थिती? आजूबाजूला बघा तुम्ही, प्रत्येकाचं सुना, प्रत्येकाची मुलं या वयाच्या वरती सगळ्यांना आउटडेटेड बोलतात. हा म्हातारा बसलेल्या कोपऱ्यात हा काय खायचं तर का, बरोबर ना. पण जर या वयात देखील 76 वयामध्ये जर RCM 5 वर्ष करतायत आणि ह्या व्यवसायामधून 1 लाख रुपये पर मंथ यायला लागले तर ह्यांची सून चहा बेडवर आणून देईल, कारण 1 लाख रुपये कमवते म्हातारा.
कारण या वयामध्ये कमवण्यासारखं काहीच नसतो ना. मेंटली पण थकलेला असतो, शारीरिक पण थकलेला असतो. पण हा बिझनेस मेंटली आणि शारीरिक बघत नाही, नेटवर्क किती लोकांचं आहे ते बघतो फक्त. त्यामुळे पुढची 5 वर्ष फक्त हा बिझनेस एकदम नित्य नियमाने, एकदम ते बोलतात ना, म्हणजे तीव्र इच्छेने करा. तुमची इच्छा किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण जर माझ्याबरोबर बऱ्याचशा लोकांनी ह्या बिझनेसला सुरुवात केलेली, काही लोकांनी पैसा नाही कमवला, तीव्र इच्छा नव्हती. आज पण 10-15 हजारची नोकरीच करते, पण माझी तीव्र इच्छा होती की बाबा मला ह्या बिझनेसमधून लाखो रुपये कमवायचे आहेत मयूर सर, आणि त्याच्यामुळे मी ह्या बिझनेसमध्ये ग्रो केला. अशी काही लोक माझ्याबरोबर आहेत जे फास्ट ग्रो करतात. जशी ही व्यक्ती घडशी सर, ही लोक फास्ट ग्रो करतात, त्यांची इच्छा आहे. जर तुमची इच्छा असेल, प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही उभे आहात, पटरीमध्ये ट्रेन येते, एखादा सर तुमचं वजन किती आहे, 80 किलो वजनाचा व्यक्ती पटरीमधून जर हात देतोय की सर मला वरती घ्या, आणि माझ्यासारखा लुकडा एखादा असेल ज्यांचा वजन 50 किलो आहे, 50 किलो वजनाचा व्यक्ती 80 किलोच्या वजनाच्या व्यक्तीला वर खेचू शकतो का? नाही खेचू शकत सर. बघा तुम्ही ट्राय करून. पण तरी देखील आपण कधीतरी असे ट्रेनचे किस्से बघितले असतील की खाली 80 किलोचा वजनाचा व्यक्ती असतो, जो पटरीवरती असतो, समोरून ट्रेन येत असते, आणि समोरचा व्यक्ती असतो एकदम हडकुळा 40 किलोचा. तो 40 किलोचा व्यक्ती 80 किलोच्या व्यक्तीला वरती घेतो. बऱ्याचशा, मी मुंबईला बऱ्याचशा वेळा राहिलो, तुम्ही पण राहिले असणार, तुम्ही ही घटना आपण कधीतरी बघितली असणार. का वरती घेतो माहिती आहे? 40 किलोच्या वजनाच्या व्यक्तीची तेवढी ताकद नसते 80 किलोच्या वजनाला वरती घ्यायची, पण 80 किलोच्या वजनाच्या व्यक्तीची इच्छा असते, बाबा ट्रेन तिकडून येते, माझी वरती जायची इच्छा, त्याची तीव्र इच्छा असते. जर मी नाही गेलो तर ही ट्रेन मला चिरडून टाकेल. इच्छा कुणाची असते? खालच्या त्यांची. तरी देखील तो प्लॅटफॉर्मवर वरती येतो. तशी तुमची जर इच्छा असेल, तीव्र इच्छा, ती पण काही हो, या बिझनेस मध्ये मी लाखो रुपये प्रत्येक महिन्याला कमवणारच, तर तुमच्याबरोबर मी स्वतः आणि ही पूर्ण टीम आहे. जेवढी मेहनत करता येईल सर, पुढचे 5 वर्ष करायची, पुढचे 5 वर्ष फक्त, जास्त पण करायचं नाही. आयुष्याची 60 वर्षे ह्यानी घालवली सर. हातामध्ये किती येतात मला माहिती नाही, पण जर आयुष्याचे 5 वर्ष, फक्त 5 वर्ष आरसीएम बरोबर द्या, तुमचं आयुष्य पूर्ण बदलून जाऊ शकतो. गॅरंटी ती माझी आहे. फक्त मी सांगेन जे काय आहे सिस्टमचं काम, ते जे सांगेन त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून एकत्र काम करू, आणि आपण या बिझनेस मधून सर सक्सेस होऊ. बरं, आपल्या या अर्धा तासाच्या, पाऊण तासाच्या बोलण्यामध्ये माझं काही चुकलं असेल किंवा कोणाला काही लागलं असेल तर त्याबद्दल माफी असावी. कारण मी माझा इंटेन्शन आहे की फक्त या बिझनेस मधून पुस्तकाच्या घरामध्ये पैसा जाणं. तर माझं गाव मंडणगड